आज काकांच्या फॉर्म भरणे आणि जाहीर सभा असं भव्य दिव्य इथं आयोजन केलेलं आहे। आपणाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे मंत्री अजित दादा हे उपस्थित राहिलेले आहेत। व्यासपीठावरती संजय काका आहेत, पडळकर साहेब आहेत, अण्णा आहेत, तात्या आहेत, भाऊ आहेत, कोरे साहेब आहेत, सर आहेत, बाकी सगळे जिल्हा अध्यक्ष आहेत, बाकी सगळे लोक आहेत। आता जास्त वेळ घेत नाही। आता व्यासपीठावरील सर्व आदरणीय माननीय सन्माननीय सगळे आणि आपण काकावर प्रेम करणारे सगळे बंधू आणि बहिणींनो, एक तर काकाला निवडून द्यायचं आहे, काका निवडून येणार हे निश्चित झालेलं आहे। हे मी का म्हणलं साहेब, एक काँग्रेसचा नेता भाऊ, एक काँग्रेसचा नेता मला काल भेटला होता, मोठा नेता होता। मला म्हणला तुम्हाला राहुल गांधी आहे तोपर्यंत तुम्हाला भाजपला लय चांगलं आहे, तुम्हाला बरं आहे सगळं म्हणला। तसं सांगलीमध्ये तसंच आहे, जोपर्यंत विशाल पाटील आहे तोपर्यंत आम्हाला भाजपला लय चांगलं आहे, त्यामुळे कुठे अडचण नाही आहे। त्यामुळं निश्चितच मी आपल्याला आश्वासित करतो, 2 वेळा खासदार इथं झाले, संजय काका पाटील निवडून आले, मत दिक्यान आले, त्याच्यापेक्षा चांगल्या मतानं ह्यावेळी ते निवडून येतील। आणि ही जनता काकावर प्रेम करणारे, भारत जनता पार्टीवर प्रेम करणारे, महायुतीवर प्रेम करणारे आहे। आणि त्यामुळं आज तुपात साखर पडली, दादा आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे निश्चितच हा मोठा ग्रुप आपल्याला जॉईन झाला, त्यामुळं काकाचं मतधिक्य निश्चित वाढेल एवढा मी विश्वास देतो। आणि एकच मागणी करतो, पाऊस खूप कमी आहे आणि उन्हाळा एवढा तापला आहे, आणि उन्हाळा एवढा तापल्यानंतर आमच्याकडे म्हैसाळ, टेंभू, टाकारी हे आता स्कीमा चालू आहेत। मी धन्यवाद देतो, आपले आभार मानतो की आपण 1.5 वर्ष झालं म्हैसाळ स्कीम चालू केलेली आहे। मग अशी गाडीमध्ये सांगितलं की आम्ही पैसे कुणाला मागितले नाहीत, बिगर पैशाच्या स्कीम चालू केल्या। पण पुढं 1 महिना शेवटचा पाऊस जर नाही झाला तर एक अडचण येऊ शकते। ती अडचण म्हणजे पाणी, नदीतलं डॅमचं पाणी संपेल। पण आपण MSCB प्रोडक्ट करण्यासाठी, MSCB उत्पन्न करण्यासाठी आपण 11 TMC पाणी आपण शिल्लक ठेवतो। भाऊ, आपण MSCB विकत घेऊ शकतो पण पाणी विकत घेऊ शकत नाही। त्यामुळं ते 11 TMC पाणी आम्हाला इकडं दुष्काळाला, इकडं टंचाईच्या भागाला आपण सोडावं आणि MSCB 11 TMC जी उत्पन्नाची वीज ही विकत घ्यावी आणि तो सहकार्य आणि तो आधार आम्हाला तर शेवटपर्यंत द्यावा। परमेश्वराच्या कृपेनं पाऊस झाला तर संपेलच, पण पाऊस नाही झाला तर शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये आम्हाला खूप त्रासदायक होईल इकडं, कारण ते पाणी जर नाही मिळालं तर आमच्या इकडं दुष्काळ आणि जो 72चा दुष्काळ आहे तशी परिस्थिती निर्माण होईल। पण आता तसं झालेलं नाही आहे। 72 दुष्काळ पडण्यासाठी काही केलं नाही, आपण पाणी सोडलेलं, सगळं पाणी उपलब्ध आहे। अजून आमचे काका, मी, आम्ही सगळे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाकी आम्ही सगळे पाणी सोडण्याच्या आम्ही प्रक्रियेमध्ये आहोत। त्यामुळं निश्चितच एवढं 11 TMC पाणी आपण वीज निर्मितीचं पाणी आपण राखून ठेवावं। भाऊ, 11 TMC पाणी वीज निर्मितीचं पाणी आपण जे ठेवले ते आपण, मी पत्र दिले आपल्याला, त्यामुळे ते पाणी जर राखून ठेवलं आणि ते परत शेतकऱ्याला टंचाई झाली आणि पाऊस जर लांबला तर ते पाणी आपण इकडे सोडावं, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आपण इथं आलात, पालकमंत्र्यांना त्यांना आपलं मी दोघांचे स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।